बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भरती रद्द करण्यात आली आहे। तर हायकोर्टाकडून नोकर भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। आर्थिक अनियमितता तसंच गैरव्यवहाराचा ठपका यावरती ठेवण्यात आलाय। तर नव्याने भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश सुद्धा हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात महत्त्वाची बातमी, भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। हायकोर्टाकडून असा आदेश देण्यात आलाय। तर आर्थिक अनियमितता तसंच गैरव्यवहाराचा ठपका यावरती ठेवण्यात आला। पाहुयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। जुन्नरच्या वडगाव सहाणे गावात काका पुतळ्याची फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे। जमिनीच्या वादातून काका पुतळ्यानं हातात लाठा कॅठा घेऊन हाणामारी केली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। औरंगाबादमध्ये डी फार्म प्रथम वर्षाच्या परीक्षेचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं समोर आलंय। जवळपास 40 मार्कांचा पेपर 2 तासांपूर्वीच बाहेर आला। हा पेपर केवळ 500 रुपयांना विकण्यात आलाय। चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील शिवणी विभागात दिसलेल्या वाघिणीला वनविभागानं जेरबंद केलंय। वनविभागानं डाट मारत या वाघिणीला जेरबंद केलंय। वाघिणीनं 19 वर्षीय युवकावरती हल्ला करत त्याला ठार केलं होतं। वाशिमवरून अमरावतीला जाणाऱ्या चालत्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याची घटना कारंजातल्या कामरगावजवळ घडली आहे। चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे 35 प्रवाशांचा जीव वाचलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी सध्या अखेरच्या घटका मोजतीये। जिल्ह्यातील बस डेपो आणि विभाग कार्यशाळेत स्पेअर पार्टची कमतरता असल्यामुळे कर्मचारी बसून आहेत। रद्द होणाऱ्या बसेसमुळे अनेक मार्गावरील प्रवासी आणि विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। लोणावळ्यात जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती LIC बिल्डिंग समोर एका चालत्या कारनं पेट घेतल्याची घटना घडली आहे। गाडीतील प्रवासी खाली उतरल्यानं जीवितहानी टळली। इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं आग लागल्याची घटना घडली। बीडच्या अंबाजोगाई केस महामार्गावरती भरधाव वेगात असलेल्या एका कारनं रिक्षाला धडक दिल्यानं अपघात झाला। या अपघातामध्ये 1 जण ठार तर 7 जण जखमी झालेत। नांदेडच्या भोकरमधल्या 15 गावातील 37 पाण्याचे स्रोत फ्लोराईडयुक्त आढळून आलेत। त्यामुळे फ्लोराईडयुक्त पाणी पिण्यासाठी वापरू नये अशा सूचना आरोग्य विभागानं ग्रामपंचायतींना दिल्यात। तर हे फ्लोराईडयुक्त पाण्याचे स्रोत बंद केले जाणार आहेत। नायलॉन मांजा विरोधात चंद्रपुरात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं केलेल्या या कारवाईत 1,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक सुद्धा करण्यात आली। नागपुरात जिल्हा न्यायालयाच्या परिसरात पोलीस निरीक्षकांना वकिलाला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि वकील हे समोरासमोर आलेत। पोलीस निरीक्षकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वकील आक्रमक झाले। बुलढाण्याच्या टेंभुर्णा गावात अनेक गरजूंना घरकुलाचा लाभ मिळाला नाहीये। त्याविरोधात शेकडो महिलांनी धरणं आंदोलन केलंय। शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा सरकारनं घरकुलासाठी 2.5 लाखांचं अनुदान द्यावं आणि गरजूंना तात्काळ घरकुल मंजूर करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। PMPL प्रशासनानं निगडी ते लोणावळा दरम्यान बस फेरी मार्ग चालू केलेत। मात्र 1-2 ठिकाणीच बस शेड निवारा आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबे उभारण्याबाबत PMPL प्रशासन उदासीनता दाखवतंय। त्यामुळे मावळातील बस प्रवाशांना तासनतास उन्हात बसत वाट बघावी लागते। औरंगाबादच्या बीड बायपास रोडवरील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती बायपासचे रुंदीकरण आणि सर्व्हिस रोड बांधण्याची मागणी केली होती। मात्र सर्व्हिस रोड ऐवजी प्रशासनानं बीड बायपासच्या 3 ठिकाणी उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू केलं। काम पूर्ण होत असताना अभियंत्याला उड्डाणपुलाची उंची कमी झाल्याचं लक्षात आलं। सार्वजनिक शौचालयाजवळ लघुशंका का करतो अशी विचारणा करणाऱ्या व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्याच्या शेरपूरमध्ये घडली आहे। आरोपी मनोज मराठेला शौचालयाबाहेर लघुशंका करताना हटकल्यानं त्यानं रामभाऊ माळी यांना मारहाण करत त्यांचं डोकं रस्त्यावर आपटलं। यात माळी यांचा जागीच मृत्यू झालाय। तर आरोपी फरार आहे। पत्नीची फावड्यानं हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पैठण पोलिसांनी जालन्यातून अटक केली आहे। गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली। यवतमाळच्या महागावमधल्या फुलसावंगी उपकेंद्रामध्ये दारूची पार्टी रंगली होती। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वीज वितरणच्या 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं।
कोल्हापूर रेल्वे स्थानकावरती बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती, त्यामुळे एकच गोंधळ उडाला। मात्र काही वेळानंतर हे मॉकड्रिल असल्याचं समजलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गव्हाचं पीक बहरलं असून वातावरणातील बदलामुळे यावर्षी उत्पादन कमी होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। गव्हाच्या पिकाला जास्त थंडीची गरज असते, मात्र ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी असल्यानं गव्हाला या वातावरणाचा मोठा फटका बसताना दिसतोय। मकर संक्रांतीच्या निमित्तानं जळगावमधल्या डोहोळे कुटुंबाच्या हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते। यंदा पहिल्यांदाच हे दागिने साता समुद्रापार जाणार आहेत। गेल्या 3 पिढ्यांपासून डोहोळे कुटुंबात ही परंपरा जोपासली जाते। गोंदियात उपप्रादेशिक परिवहन अंतर्गत 17 जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे। या सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आली। या रॅलीमध्ये पोलिसांनी शहरभर फिरून वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना केलं। पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रणजित पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपनं अमरावतीमध्ये जाहीर सभा घेतली। यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवरती जोरदार टीका केली आहे। गेली 2.5 वर्ष बंद दाराआडून सरकार चालवलं जात होतं। काही मंत्री हे वर्क फ्रॉम जेल करत होते असा टोलाच देवेंद्र फडणवीसांनी लगावला। अमरावतीतील जाहीर सभेत चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीवरती टीका केली आहे। मविया सरकार हे फेसबुक लाईव्ह सरकार होतं, त्यामुळे सरकारकडून जनतेच्या अपेक्षा नव्हत्या असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला। माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार आहे। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। माजी समाज कल्याण मंत्री तसेच 5 वेळा आमदार राहिलेले बबन घोलप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। ईडी ही स्वतंत्र यंत्रणा असून ती त्यांचं काम करतेय, त्यामध्ये राज्य सरकारचा कोणताही संबंध येत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाणांनी मुश्रीफांवरती ईडी छाप्यांवरती दिली आहे। तर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सर्व निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं सुद्धा रवींद्र चव्हाणांनी म्हटलं। अंबादास दानवेंनी पुन्हा एकदा भाजपवरती टीकास्त्र सोडलं आहे। भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। मवियानं भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं, त्यामुळे मवियाच्या नेत्यांवरती कारवाई केली जात असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। जनगणनेमध्ये फक्त डोकी मोजली जात नाही, तर त्यात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बाबींची गणना होत असते। म्हणून देश स्तरावरती ओबीसींची जनगणना म्हणजे ओबीसींच्या विकासाकरता किती बजेट ठेवायचं त्यांची ब्ल्यूप्रिंट असते। तसंच राष्ट्रहितासाठी ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीची जनगणना करणं काळाची गरज असल्याचं सुद्धा हरिनरके यांनी म्हटलं। ईडी ही एक वेगळी एजन्सी असून ईडीचे वेगळे अधिकार आहेत। दरम्यान अशी कारवाई कुणावरती झाली असेल तर विरोधक केवळ यंत्रणांचा गैरवापर असे उत्तर देतात, पण हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर ते बिनधास्त बाहेर येतील। मात्र जामीन मिळण्यासाठी आता त्यांना आतमध्ये जावंच लागेल असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य खासदार नवनीत राणांनी अमरावतीमध्ये केलं। नवनीत राणांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। पुणे जिल्ह्यातील केसनंद गावच्या सरपंचपदी दत्तात्रय हरगुडे यांची निवड होताच मित्रपरिवाराच्या वतीनं सरपंचांना आश्चर्याचा धक्का देत फॉर्च्युनर कार भेट देण्यात आली आहे। मित्रांच्या या अनोख्या भेटीने सरपंचही भारावून गेले। या अनोख्या भेटीची सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे। गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांच्या यादीत डावलण्यात आल्यानं बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात नाराजी पाहायला मिळते। राजभवनाच्या वतीनं राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांची 9 नावं पाठवण्यात आली, मात्र ही सर्व नावं भाजपच्या जवळची असल्याचा आक्षेप गट अध्यक्षांनी घेतला। तसं पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं। ब्रिज कंपनीशी आपला संबंध नसून ईडीच्या छापेमारीचं कारण माहिती नसल्याचं स्पष्टीकरण हसन मुश्रीफांनी दिलं। दरम्यान किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असून कुटुंबाला नाहक त्रास दिला जातोय असं सुद्धा ते म्हणाले। भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप हसन मुश्रीफांनी केलाय। कारवाईनंतर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं। तर यापूर्वीच्या चौकशीमध्ये काही आढळलं नाही, मग आता चौकशी कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावरती ईडीनं छापे टाकलेत। कागल आणि पुण्यातील घरांवरती हे छापे टाकले गेलेत। ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सुद्धा असल्याची माहिती आहे। गडहिंग्लज इथल्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे।
ईडीच्या छापेमारीनंतर मुश्रीफ समर्थक आक्रमक झालेत। कागलमध्ये मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमलेत। यावेळी कार्यकर्त्यांनी कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ईडीच्या या कारवाईनंतर मुश्रीफ समर्थकांनी ठिकठिकाणी बंद पुकारलाय। कोल्हापुरात तणावाचं वातावरण पसरलं असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। तर पुण्यातल्या कोंढव्यात सुद्धा मुश्रीफांशी संबंधित काही ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे। कोंढव्याच्या अशोका मिल्स परिसरातल्या मुश्रीफांच्या नातेवाईकांच्या घरात सुद्धा चौकशी करण्यात आली आहे। ईडीच्या 5 अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली। त्याचसोबत ब्रिक्स इंडिया लिमिटेड कार्यालय, गणेश खिंड आणि चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालय आणि घरावर सुद्धा धाड टाकण्यात आली। ईडी कुणाकडे चहा प्यायला जात नाही, काही कारण असेल म्हणूनच ईडीकडून चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे। तर काही केलं नसेल आणि भ्रष्टाचार झालाच नसेल तर घाबरण्याचं कारण काय, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। विरोधी पक्षाला नमवण्यासाठी अशा कारवाया सुरू असल्याचा आरोप माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय। ठराविक लोकांवरती या कारवाया केल्या जात असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून विक्रम काळे यांनी अर्ज दाखल केला। विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज भरला। विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी रत्नागिरीत खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळालं। याच पार्श्वभूमीवरती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेऊन चर्चाही केली। कोरोनामुळे 2.5 वर्ष राज्याची आर्थिक स्थिती खराब होती, आता परिस्थिती सुधारत आहे, पण सत्ता नाही अशी खंत अजित पवारांनी बोलून दाखवली। पाण्याचा प्रश्न आणि प्रकल्पासंदर्भात ते बोलत होते। दरम्यान पक्षानं आपल्या वाचाळवीरांना आवरलं पाहिजे असा टोला त्यांनी नाव न घेता पडळकरांना लगावला। प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या अमरावतीमध्ये अपघात झालाय। रस्ता ओलांडत असताना भरधाव बाईकस्वाराची त्यांना धडक बसली। यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना नागपुरातील न्यूरोन रुग्णालयात दाखल करण्यात आलं। भंडाऱ्यातल्या मोहाडीत विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या 1500 बोगस लाभार्थ्यांवरती तहसीलदारांनी कारवाई केली। यावेळी त्यांचं अनुदान बंद करण्यात आलं। अजून काही लाभार्थी अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। मिरजेतील वादग्रस्त जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। तक्रारदारांना कागदपत्र सादर करण्यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली। 19 जानेवारीला तहसीलदारांसमोर पुढील सुनावणी होणार आहे। भारतीय टपाल खात्याचे देशभरातील सर्व्हर डाऊन झाल्याच्या प्रकारानं रत्नागिरीतील टपाल खात्यांच्या ऑनलाईन व्यवहारांना मोठा फटका बसलाय। सर्व्हर डाऊनमुळे टपाल कार्यालयात आर्थिक व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाती परतण्याची वेळ आली। भुसावळमध्ये यंदा 7000 हेक्टरवरती रब्बी पिकांचं क्षेत्र वाढलंय। गेल्या आठवड्याभरापासून थंडीनं जोर धरल्यानं रब्बी पिकांसाठी हे वातावरण पोषक मानलं जात आहे। यामुळे गहू, हरभरा, कांद्याच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली। वाशिम जिल्ह्यात वाढत्या वीज चोरीमुळे महावितरणला मोठा फटका बसलाय। या वीज चोरीला आळा बसावा यासाठी महावितरणनं मोहीम उघडली असून जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यात 7 कोटी 6 लाख रुपयांची वीज चोरी पकडली गेली आहे। यावेळी 1258 ग्राहकांकडून दंडाची वसुली करण्यात आली। बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील एकूण 156 ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्यात आला। ग्रामीण भागातील अडीअडचणींची दखल प्रशासक आणि ग्रामसेवकांनी घ्यावी अशी विनंती सुद्धा करण्यात आली। पुण्यात एक जण नाल्याच्या पाण्यात हरभरा धुवून विक्री करत असल्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। एक्सप्रेस गार्डन रोड इथली घटना आहे। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यवतमाळच्या वणीमध्ये कोळसा खाणीतून सुरू असलेल्या अवैध वाहतुकीमुळे परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय। धुळीमुळे पिकांचं नुकसान होत असून उत्पादनात घट झाली आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांकडून कारवाईची मागणी करण्यात येते आहे। नंदुरबारमध्ये कोविशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झालाय। अशात आठवडाभर ही लस उपलब्ध होणार नसल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे।
धुळ्याच्या देवपूर भागात एका उर्दू शाळेतील मुख्याध्यापिकेनं आत्महत्येचा प्रयत्न केला। शिक्षकाच्या या त्रासाला कंटाळून जीवन संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। या प्रकरणी भाजपच्या महिला मोर्चाकडून दोषी शिक्षकावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मालेगावच्या म्हाळदे परिसरात अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। कारवाईमध्ये 8 तलवारींसह लहान मोठ्या आकाराचे 23 चाकू जप्त करण्यात आलेत। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। यवतमाळच्या वणी येथे कोळसा तस्करी करणारे 8 ट्रक जप्त करण्यात आलेत। यावेळी 260 टन कोळसा जप्त करण्यात आला असून याची किंमत 20,80,000 इतकी आहे। उस्मानाबादेत गाडीचं चाक बदलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जॅकच्या मदतीने लुटमार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून फरार झालेल्या 4 जणांचा शोध सुरू आहे। ठाण्यात बसनं एका महिलेला धडक दिली। या तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। वळण घेताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे। बीडच्या परळी दाऊदपूर इथे थर्मलच्या राखेने एका तरुणाचा बळी घेतलाय। थर्मलच्या राखेमुळे अंदाज न आलेल्या जीप आणि कारचा अपघात झाला। यात एकाचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झालेत। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत दोषींवरती कारवाईची मागणी केली। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात। सिंदेवाही तालुक्यातल्या शिवणी वन परिक्षेत्रात वन विभागानं वाघिणीला जेरबंद केलं। या वाघिणीनं चारगाव इथल्या युवकाला ठार केलं होतं। दरम्यान वन विभागानं विशेष मोहीम राबवून वाघिणीला जेरबंद केलं। बीड सावंगी परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातला। रानडुकरांनी शांतीलाल कासवा या शेतकऱ्याच्या शेतातील 2 एकर ज्वारीचं पीक फस्त केलंय। यात शेतकऱ्याचं नुकसान झालं असून रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। जुन्नर तालुक्यातील उंच खडक इथे यात्रोत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शर्यतीचा आनंद लुटला। गेल्या महिनाभरापासून यात्रोत्सवानिमित्तानं गावागावांमध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।